श्रीराम जय जय राम। ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती। गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास। नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण। ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती। कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा। कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात। आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित। न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास। व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून। रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त। आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन। सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने। आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे। ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले। मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले। सुखाने नांदावे नवरा बायकोनी राम आणावा ध्यानी। दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने। एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे। काळजी वाटेल असे न वागावे। घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे। पण ते नसावे जन्माचे तेवढ्यापुरते असावे साचे। एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे। आचरण शुद्ध असावे एक पत्नीव्रत सांभाळावे। प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये। नीच संगत धरू नये भलते काम करू नये। गृहच्छिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घालवू नये। विश्वासघात कोणाचा करू नये परत दुःखे हसू नये। देह दुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये। मुलाबाळांस सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे। प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राहे निस्वार्थापाशी। आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी। अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे। नामापरते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस पती प्रमाण। नामापरते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित। हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 7 दशक 13। या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकवतात सत्कर्म आणि त्याचे जीवनातील स्थान। 1. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे इतरांच्या हितासाठी केलेले कार्य प्रामाणिक आणि निस्वार्थ कृती धर्म आणि नीतीने केलेले आचरण। समर्थ सांगतात सत्कर्म केल्याशिवाय जीवनाला खरी किंमत येत नाही। 2. कर्माचा परिणाम प्रत्येक कर्माचा परिणाम असतो। चांगले कर्म चांगले फळ वाईट कर्म दुःखद परिणाम। कधी परिणाम लगेच दिसत नाही पण तो नक्कीच मिळतो। एक उदाहरण एक माणूस रोज एका झाडाला पाणी घालत होता।
लोक म्हणायचे काही उपयोग नाही, पण काही महिन्यांनी ते झाड मोठे झाले आणि फळ देऊ लागले. तसेच सत्कर्माचा परिणाम वेळेनुसार दिसतो. 4. निस्वार्थ भाव. सत्कर्म करताना अपेक्षा ठेवू नये. मला याचे फळ मिळेल, लोक माझी प्रशंसा करतील, या अपेक्षा आला की कर्म शुद्ध राहत नाही. समर्थ सांगतात, कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका. 5. दैनंदिन जीवनातील सत्कर्म. सत्कर्म मोठेच असावे असे नाही. कोणाला मदत करणे, चांगले बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, सत्य बोलणे, ही सर्व सत्कर्मच आहेत. 6. कर्म आणि साधना. सत्कर्म हे साधनेचाच एक भाग आहे. सेवा करणे, दया ठेवणे, इतरांचे भले करणे, या गोष्टींमुळे मन शुद्ध होते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी आयुष्यभर सत्कर्म केले. त्यांनी समाजासाठी कार्य केले, लोकांना मार्गदर्शन केले. 8. एक साधा दृष्टांत. सुगंधी फूल स्वतःसाठी सुगंध ठेवत नाही, ते सर्वांना सुगंध देते. तसेच सत्कर्म करणारा मनुष्य इतरांसाठी जगतो. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 13 आपल्याला सांगते, सत्कर्म करा, निस्वार्थ भाव ठेवा, फळाची अपेक्षा करू नका आणि इतरांच्या हितासाठी जगा. असे जीवन जगणारा मनुष्य आदरणीय बनतो आणि आत्मिक समाधान मिळवतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 14. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत आवश्यक असा विषय सांगतात. सत्य आणि असत्य यातील स्पष्ट भेद ओळखणे. 1. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे कायम आहे, जे बदलत नाही, जे शाश्वत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या सत्य म्हणजे आत्मा, परमेश्वर, चिरंतन तत्व. 2. असत्य म्हणजे काय? असत्य म्हणजे जे तात्पुरते आहे, जे बदलते, जे नाशवंत आहे. संसारातील संपत्ती, शरीर, मान सन्मान, हे सर्व असत्य, क्षणिक आहे. 3. एक उदाहरण. एक मुलगा वाळूचा किल्ला बनवतो. तो सुंदर दिसतो, पण थोड्याच वेळात लाट येते आणि तो किल्ला नष्ट होतो. तसेच संसारातील अनेक गोष्टी वाळूच्या किल्ल्यासारख्या आहेत. 4. भ्रम आणि सत्य. अनेकदा आपण असत्याला सत्य मानतो. धनात सुख आहे असे वाटते, प्रतिष्ठेत समाधान आहे असे वाटते, पण हे सर्व तात्पुरते असते. समर्थ सांगतात, जो असत्याला सत्य मानतो तो दुःख भोगतो. 5. विवेकाची गरज. सत्य आणि असत्य यातील भेद ओळखण्यासाठी विवेक आवश्यक आहे. विवेक म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय, वस्तुस्थिती समजून घेणे. 6. साधनेत सत्य. साधनेचा उद्देशच सत्याचा शोध आहे. आत्मचिंतन, ध्यान, सत्संग या गोष्टींमुळे सत्य स्पष्ट होते. 7. संतांचा अनुभव. समर्थ रामदास स्वामी यांनी सत्याचा अनुभव घेतला, म्हणून त्यांचे जीवन स्थिर आणि शांत होते. 8. एक साधा दृष्टांत. आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश कायम असते. तसेच संसारातील घटना बदलतात, पण सत्य कायम असते. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 14 आपल्याला सांगते, सत्य ओळखा, असत्यापासून दूर रहा, विवेक वापरा आणि साधनेचा मार्ग स्वीकारा. असे जीवन जगणारा मनुष्य भ्रमातून मुक्त होतो आणि सत्याचा अनुभव घेतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.
जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.